नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 11 लाखांचे एफडीएने जप्त केलेले आहेत। कृत्रिमरित्या आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल स्प्रेचा गैरवापर केल्याने ही कारवाई करण्यात आलेली। या प्रकरणी आता 31 दुकाने सील करण्यात आलेली असून 37 जणांना अटक केलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे जोडले गेलेले आहेत। विकास, 11 लाखांचे आंबे जप्त झालेले आहेत, इथे काय अधिकची माहिती आहे? नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये परिसरामध्ये अन्न औषध प्रशासन आणि एफडीएने मोठी कारवाई करण्यात आली आहे। जे आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथेनॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो अशा स्थितीमध्ये साधारणपणे 11 लाख इतके आंबे जे हे जप्त करण्यात आलेले आहेत। आणि तसे नवी मुंबई शहरातील ठाणे परिसरामध्ये गुटखा परिमल या ठिकाणी छापे टाकून 4 लाख एकूणच काय एफडीएने आज मोठ्या प्रमाणात नवी मुंबई शहरामध्ये ही कारवाई करण्यात आली। 11 लाखाचे आंबे जे पिकवले होते त्यांच्यावर हे धाड घालून त्यांच्यावर जे आहे दुकानदारावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। 31 दुकानं सील करण्यात आली, 34 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि 36 प्रतिष्ठानावर वेगवेगळी कारवाई करण्यात आलेली आहे। एकूणच काय ही सर्वात मोठी कारवाई आजची मानली जाते। जी, धन्यवाद विकास आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये 11 लाखांचे आंबे जप्त करत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जास्त प्रमाणात इथेनॉल स्प्रेचा वापर करण्यात आलेला आहे। हा गैरवापर करत हे आंबे पिकवण्यात येत होते, ज्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो। हे आंबे खाल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे आंबे इथं पिकवले जात होते। त्यानंतर आता एफडीएने ही मोठी कारवाई इथं केली आहे।